सुप्रभात मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ब्लॉगमध्ये स्वागत. लाईट चालू आहे बाहेरची. तो सध्याला आमचे मित्र गुरुसिद्ध आणि हा गांडू आवेश बोलला एका नवीन ट्रिपला. ऍक्च्युली हा मिनी व्लॉग होऊन झाला हा मिनी व्लॉग होऊन जाईल. अरे इथे दंडोबाला गेलतो, फुल ब्लॉक केलतो तुझं. अरे जरा तू याला तर काय नाही म्हणजे काय तुला काल सांगितलंय मी जरा 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 थंड की जरा 4 दिवसाचं कंटेंट देतो. तो चला आपण सिरीजला तो सुरुवात केलेली आहे. आमचे हेवी ड्रायव्हर गुरुसिद्ध या ठिकाणी गाडी चालवताना आकर बंद मेसेज द्यायला हेडलाईनचा रॉक मला काय विचार सोडायच्यावर मी चालवतो. क्लिअर दिसायला काय यात कर चालू. बिस्किट अरे मला ते मध्ये बिस्किट खायचं. तर आमचे आवेश भाऊ यांनी घरातून जेवण आणलेलं आहे बांधून, खाऊ बांधून आणलेला आहे. ठीक आहे, गव्हाचा ट्राय करूया आपण आधी. गव्हा आणि गोल्ड. टेक इट गाइस. व्हॉट अ फॉर्मॅलिटीज ब्रो. गाडी चढून वगैरे आला. त्याच्यानंतर साखराचा ट्राय. इकडे बाहेर आहे. बॉस असली मजा तो यही है बे. साला फोटो निकालना तो मांगता है भाई. हाँ ये कर लो पहले. तुम पहले ये कर लो. गाइस इधर बकचोदी हो रही है. निसर्ग दाखव सगळ्यांना. जबरदस्त. इथं जबरा विषय झालेला आहे. लाल कबूतर मिर्झापूर बघून आलाय काय जेल मध्ये करता वेळेस काय. मिर्झापूर मध्ये मरतो. तर मंडळी आपण जरा ब्रेकसाठी काय थांबलेलो, फोटोशूट वगैरे आपण केलेला आहे. सो अजून आपलं किती किलोमीटर राहिलेलं आहे साहेब? 70 किलोमीटर बहुतेक आपण 70 किलोमीटर आसपास आहोत. आणि आवेश भाऊ जर मागे शिफ्ट केलं आहे. आपण बसले पुढे आता. कसं वाटलं मग साहेब? कर्नाटक वाईब मारला होणार. तर अशा पद्धतीने एक प्रॉब्लेम झालेला आहे. आपला मॅप दाखवतो लेफ्ट साईडला आणि विचारायचं काकांना. जाणू यावे जर विचारले. थांबा जा पटकी ना जा. बडी काय देऊ जायचं विचार. आवेश आमचा विचारायला गेला आहे. लेट सी. काय झालं? काय बोलला? पाणी भरले. आता मागे घ्यायला पाहिजे. गगन बावडा झालं पाहिजे.
आपल्याला. तसं टाकतो तरी डायरेक्ट. अरे गगनबावडा लांब आहे की 44 किलोमीटर. 44 दाखवाले. काळेला जाऊन गगनबावडा, खरे पाटण, राजापूर हे हायवेच आहे वाटतं रे. डबल लेन हायवे. चलो. अरे खिडकी खाली काय पाणी येते. अरे आधी व्ह्यू घ्यायचं मग हा व्हिडिओ घ्यायचा. आगी काढले बघ. गांडी नसतं काम की जरा काय गडबड आहे. बघ. जरा क्लिअर होते. अंगावर आल्यासारखं पैसा वसूल. त्याला की जरा आणि जरा क्लिअर होते. क्लिअर झालं बघ लगेच. नाही आवडत त्याला काहीतरी गाडी ती. महाबळेश्वर वाटायला लागलं. असं आहे महाबळेश्वर. सेम पावसाळा असं महाबळेश्वर. अक्षरशः काच खाली घेतलं की नाही तर ढग वाहत असतात गाडीच्या मधनं. ब्लिंकर्सचं काय विषय नाही रे. गाडी थांबली असेल तर ब्लिंकर्स लावून जाईल. जरा वर्गी इकडे जरा वर्गी. तुला ते हे बसून घेऊन सांगितलं तुम्ही गाडू राहिलं रे ते. राहिलं रे ते. सोना. कसं वाटतं तुमचं ॲडव्हेंचर ड्राईव्ह करून तुम्हाला? मस्त वाटते. वातावरण एकदम गरगरीत गार आहे बाहेर. पाऊस पण पडतोय कंटिन्युअसली. काय झालं आवेश सर तुम्हाला? भूक लागली मला. आवेश भाऊ इज आवर हंग्री. दिस इज लालपरी. आता कमी आला पाऊस. तर अशा पद्धतीनं आपण नाश्ता तर काही केला नाही. डायरेक्ट आवेश भाऊ जेवायला घालत आहोत. कसं वाटलं ट्रिप? जरा अशा आपण ज्या ठिकाणी चाललो ना असं घाटात नाही. किती वाजता उघडते म्हणलं नाश्ता? बंद आहे ना. बंद असतो. 12 किलोमीटर आले त्याच्यासाठी. आणि हुडकून ते पण असं तसं नव्हतं. तर ॲक्च्युली आम्ही ज्या आता हॉटेलला आलेलो ते अजून ओपन झालेलं नाही आहे. आवेश भाऊचा पुन्हा एकदा मूड ऑफ झाला आहे. आवेश भाऊ थोडीशी कळ काढा तुमच्या पोटाला.
आणि तुम्ही सुद्धा मानसिक तयारी जरा ठेवा अशा गोष्टींची. ॲक्च्युली आम्ही आलतो वॉटर रेस्टॉरंटमध्ये, बट वॉटर रेस्टॉरंट अजून ओपन झालेलं नाही आहे. वॉटर रेस्टॉरंट आणि बार. हा ठीक, वॉटर रेस्टॉरंट आणि बारमध्ये आलतो. बार त्यांचा सेक्शन वेगळा आहे आणि आम्ही आलतो त्या रेस्टॉरंटमध्ये. सो तिथे बंद असल्यामुळं दुसऱ्या हॉटेलकडे चाललो आता. लेट सी. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत गुरुकृपा हॉटेलमध्ये. जेवण तर तयार नाही पण नाश्ता आहे. असं एक हां तेच एक गुरु माऊली. जेवण किती असतं? जेवण किती असतं? ठीक आहे. अरे पण मजा. तर मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे. ॲक्च्युली आम्ही चेंज पण केले कारण आता धबधबा जास्त लांब राहिलेला नाही आहे. तो ज्या वॉटरफॉलला आम्ही जाणार आहोत, सो त्या वॉटरफॉलचं नाव काय आहे? सावतकडा असं त्या वॉटरफॉलचं नाव आहे. आमच्यापासून एक 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे तो वॉटरफॉल. सो इथं हॉटेलमध्ये जरा चेंज करायला चांगलं व्यवस्थित वाटलं, चेंज करून घेतलेलं आहे. सो चला गुरुसिद्ध साहेब काय म्हणताय मग आणि जर्नीबद्दल? जर्नी मस्त चालली आहे. चाललंय ना? नुसता बाहेर पडल्यापासून पाऊसच आहे, अजून पाऊस थांबलेला नाही. आमच्या वायपरनं खूप काम लागले आज. कधी नव्हे ते लागले. आपल्या भागात पाऊस एवढा पडतच नाही ना. नाही कधीच नाही. त्यात आवेश सरांनी खूप इतकं एन्जॉय केले की काय बघायलाच नको की नाही. मन प्रसन्न झालं. ते इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवतो आम्ही तेव्हा बघत हा किती एन्जॉय केले ते. म्हणजे ठेवलेले असेल. आता तुम्ही हा लॉग नंतर बघाल. येईल माहित नाही. लॉग कधी येईल हा तुम्हाला सांगता येत नाही, बट तुम्ही पहिल्यांदा ती टाकेन मी. तो सीन जो आहे तो सुद्धा याला टाकीन मी एडिट करून. माँ मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हुआ. मेरी शक्ति होगा तो उस वीडियो में दिखेगा अभी कैसे शक्ति है तेरी. श्रद्धा पोस्टेड घ्यायला पाहिजे. चला उदय सामंतचा फोटो लाव.